तर मंडळी रामराम. मी जर आता तुम्हाला म्हणलं की मागे दिसणारी पुऱ्याला पुरी इथून तिथून जमीन आपण विक्रीला काढली, काय वाटलं? भारी वाटलं ना? लागलं हे बिगडीला, संपलं याच. नाही रे बाबा, विमई नाहीच. विकणार कशी? सांगायचं एवढंच, आपल्या लोकांना पैसा म्हणलं की खपाखप जमिनी विकून खाल्यात. सुधरा रे. त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकानं बिल गेट्सनं 18 राज्यामध्ये 1 नंबर शेती होईल अशी जमीन त्यानं स्वतः विकत घेतली. 1 नंबरच्या शेतीच्या जमिनीचा आज तो मालक आहे. लाखो एकर शेतीचा मालक आहे, कमी नाही. लक्षात घ्या, आपल्या लोकांना खपाखप विकून खाल्यात. अबे उद्या AI टेक्नॉलॉजी जर आली तर सगळ्याचा रोजगार बंद होणार आहे. सगळे कामं मशीना करणार आहेत. न नोकरी राहणार, न रोजगार. काय खाता? अबे हीच शेती आहे. या शेतीतून अन्नधान्य निघतंय. मशीना अन्नधान्य नाही बनवत. प्रक्रिया होती फक्त प्रक्रिया अन्नधान्यावर. त्याच्या पलीकडे मशीन नाही करू शकत. ही शेती जर आज तुमच्याकडे राहिली, उद्या जर तुमच्या मुलाबाळांकडे राहिली तर तीच त्यांचं पोट भरणार आहे. बिल गेट्सला जर जमीन घ्यावी लागती सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला, तर विचार करा आपण आपल्या जमिनी का विकायलो? खपाखप विकून खाल्ल्या रे, खपाखप. चक संपल्या. आता उद्या काय माती खाणारा? माती बी राहणार नाही. शेतीच विकून खाल्ली तर त्या शेतीची माती कोठं खाणारा? मरून जाणारा. लक्षात घ्या, शेत्या विकू नका. आज जर आपल्याकडे गुंठाभर जरी असेल ना, तर उद्या ती कामाची आहे. त्याच्यामुळं हात जोडून सांगतोय, जमिना विकू नका. जय शिवराय.